वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय आपण गीतेच्या 6व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. या अध्यायाला ध्यानयोग असं शीर्षक दिलंय. ध्यानयोगालाच अष्टांग योग पण म्हटलं जातं. अष्टांग योग करण्याच्या मध्ये 8 अंग आहेत. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. तर असं असल्यामुळे याला अष्टांग योग म्हणतात. तर इथपर्यंत आपण कसे आलो? थोडंसं एका मिनिटामध्ये बघूया. कुठला तो श्लोक? पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाचे 5 कारण होती युद्ध करण्याचे. त्या कारणाच्या उत्तराने सर्वात प्रथम आत्मज्ञान दिलं की आत्मा काय आहे आणि हे आत्मज्ञान मिळवण्यासाठी निष्काम कर्मयोग केला पाहिजे असं दुसऱ्या अध्यायात कर्माणीवाधिकारस्ते महाफलेषु कदाचन महाकर्मफल हेतुर्भूत माते संगोस्तु कर्मणी या श्लोकातून सांगितलं की हे आत्मसाक्षात्कार करण्यासाठी निष्काम कर्मयोग करावा लागेल. परंतु असा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कसा असतो त्याचं वर्णन भगवंताने दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी स्थितप्रज्ञाच्या वर्णनामध्ये दिलं आणि स्थितप्रज्ञ व्यक्तीची खूप प्रशंसा केली की असा व्यक्ती त्याचा व्यवहार वगैरे कसा असतो. तर हे ऐकून मग अर्जुनाला प्रश्न पडतो की मला तुम्ही निष्काम कर्मयोग करायला सांगताय आणि परत तुम्ही स्थितप्रज्ञ किंवा ज्ञानी व्यक्तीची प्रशंसा करताय. मग मी निष्काम कर्मयोग करू का संन्यास घेऊ म्हणजे ज्ञानयोग करू असं तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला प्रश्न येतो. तेव्हा कृष्ण सांगतात की अर्जुन 2 मार्ग आहेत, एक निष्काम कर्मयोगाचा आणि ज्ञानयोगाचा. परंतु हे दोन्ही मार्ग त्या व्यक्तीच्या अधिकारावरती अवलंबून आहेत. मला वाटेल म्हणून मी हा मार्ग करतो असं नाहीये. आणि सध्या तुझी पात्रता निष्काम कर्मयोगाची आहे म्हणून तू निष्काम कर्मयोग कर. आणि जरी तुला वाटलं की माझं हृदय शुद्ध आहे, मी ज्ञानयोग करू शकतो, तरी सुद्धा तू जनक महाराजांसारखा इतरांना उदाहरण देण्यासाठी म्हणून निष्काम कर्मयोगच कर असं तिसरे अध्याय सांगतात. मग हा निष्काम कर्मयोग करताना किंवा कुठल्याही आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करताना एक मोठा अडथळा आहे तो म्हणजे काम. काम म्हणजे भौतिक इच्छा. तर म्हणजे या भौतिक इच्छा शरीरातून कशा कशा प्रकट होतात, बुद्धी, मन आणि इंद्रियांद्वारे. आणि त्यांना नियंत्रण करण्यासाठी सुरुवात इंद्रियांपासून केली पाहिजे असं विस्तारित वर्णन तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी येतं की काम म्हणजे भौतिक इच्छा. या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कशा अडथळा आहेत आणि यांना नियंत्रण कसं केलं पाहिजे. मग हे सांगून झाल्यावरती चौथ्या अध्यायामध्ये परत कृष्ण या निष्काम कर्मयोगाचं वर्णन करतात की निष्काम कर्मयोग कसा केला पाहिजे. आणि निष्काम कर्मयोग केल्यावरती मग व्यक्तीला काय मिळतं तर त्या निष्काम कर्मयोग वेगळ्या पद्धतीने कसा करता येईल असं याचं वर्णन कृष्ण चौथ्या अध्यायामध्ये करतात. तर वेगवेगळ्या पद्धतीने तो श्लोक कुठे आहे? श्लोक नंबर 24. ब्रह्मार्पणम ब्रह्मणा हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधीन. जर कार्य करताना चेतना जर ती आध्यात्मिक असेल किंवा दिव्य असेल तर प्रत्येक गोष्टीला दिव्यत्व प्राप्त होतं. या सिद्धांताच्या आधारावर वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या वर्ण आणि आश्रमानुसार आणि त्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक स्थितीनुसार वेगळ्या पद्धतीने निष्काम कर्मयोग करू शकतात किंवा वेगळ्या पद्धतीचे यज्ञ करू शकतात. जसं की दान यज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ असे बरेच यज्ञ सांगितले. या सगळ्या पद्धतीने निष्काम कर्मयोग केल्यावरती मग शेवटी त्या व्यक्तीला काय मिळतं तर या निष्काम कर्मयोगाचं नैसर्गिक रूपांतरण हे ज्ञानयोगामध्ये किंवा आत्मज्ञानामध्ये होतं. असं कृष्ण चौथ्या अध्यायामध्ये सांगतात की नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. की ज्ञानापेक्षा पवित्र काहीच नाही, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि हे त्या व्यक्तीला कसं मिळतं निष्काम कर्म करणाऱ्या व्यक्तीला तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. काही काळाने म्हणजे
काही साधकांना एक जन्म लागेल, काहीला जास्त जन्म लागतील आणि आपोआप हे ज्ञान त्याच्यामध्ये प्रकट होतं, म्हणजे आत्मसाक्षात्कार त्या व्यक्तीला होतो. मग असं कृष्णाने सांगितलं आणि 5व्या अध्यायाच्या 21 नंबरच्या श्लोकात सांगितलं की व्यक्तीने सगळं काही संन्यस्त म्हणजे सोडून दिलं पाहिजे ज्ञानाच्या साह्याने. एक 41 श्लोक मध्ये सांगितलं आणि 42 नंबर श्लोकामध्ये अर्जुनाला परत म्हणतात की अर्जुन तू उठ आणि युद्ध कर. अर्जुनाचं परत कन्फ्युजन होतं की तुम्ही एकदा म्हणताय की ज्ञानशास्त्राच्या साह्याने सगळं काही त्याग केलं पाहिजे, परत तुम्हीच म्हणता युद्ध कर, नेमकं करायचं काय? मग याचं उत्तर परत कृष्ण 5व्या अध्यायामध्ये पुन्हा निष्काम कर्मयोगाचं स्पष्टीकरण देतात की अर्जुन दोन पद्धती आहेत, एक तर ज्ञानयोग किंवा निष्काम कर्मयोग. दोन पद्धती म्हणजे कसं की दोन पद्धतीने आध्यात्मिक मार्गात प्रगती करता येते किंवा आत्मसाक्षात्कारासाठी प्रगती करता येते. एक मार्ग असा आहे की निष्काम कर्मयोग करत राहणे जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत, किंवा दुसरा मार्ग आहे की ठराविक शुद्धीकरणानंतर निष्काम कर्मयोग सोडून द्यायचा आणि ज्ञानयोग सुरू करायचा. तर कृष्ण 5व्या अध्यायात सांगतात की अर्जुन या दोन्ही पद्धतीने सारखाच लाभ होतो, त्याच्यामुळे मी या दोन्हीमध्ये काही फरक मानत नाही आणि माझ्या दृष्टिकोनातून ज्ञानयोगापेक्षा निष्काम कर्मयोग अधिक चांगला आहे, कारण तो करायला सोपा आहे आणि याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु जर व्यक्तीने हृदय शुद्ध नसताना संन्यास घेतला किंवा गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि नंतर त्याला कळालं की माझं हृदय शुद्ध नाहीये, तर मग त्याला खूप मोठी समस्या होऊ शकते. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की निष्काम कर्मयोगच करत राहावं. गृहस्थ व्यक्ती पण अशा पद्धतीने प्रगती करू शकते. तर मग अशा निष्काम कर्मयोगाच्या साह्याने प्रगती करत गेल्यावर व्यक्तीला आत्मसाक्षात्कार होऊन मोक्ष प्राप्त होतो. याचं वर्णन कृष्ण 5व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकात करतात की अशा पद्धतीच्या व्यक्तीला मग ब्रह्मनिर्वाण मिळतं. विषय क्षीण कल्मषा छिन्न द्वैधा येतात सर्वभूत हिते रथा. त्या व्यक्तीला ब्रह्मनिर्वाण किंवा मोक्ष मिळतो. असं 5व्या अध्यायाच्या 25 आणि 26व्या श्लोकात सांगितलं. बघा, पहिल्या अध्यायात 4 प्रश्न, दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी 5वा प्रश्न, दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मज्ञान मिळवण्यासाठी निष्काम कर्मयोग, निष्काम कर्मयोग केल्यावरती हृदय शुद्ध होऊन ज्ञान स्तरावरचा व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ ची प्रशंसा केली. परंतु निष्काम कर्मयोग पण सांगताय, स्थितप्रज्ञाची प्रशंसा पण करतायत. मग मी काय करू? कृष्ण म्हणतात की अर्जुन, 2 मार्ग आहेत, परंतु अधिकारावरती निर्भर आहे. तुझा अधिकार निष्काम कर्मयोगाचा आहे, तर तू निष्काम कर्मयोगच कर. परंतु निष्काम कर्मयोग करताना एक अडथळा आहे, ते म्हणजे काम किंवा भौतिक इच्छा. आणि या कामाचं स्वरूप कसं आहे, कुठे असतो, याला कसं नियंत्रित करायचं, याचं वर्णन. त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या व्यक्ती आपापल्या सामाजिक, शारीरिक, मानसिक स्थितीनुसार निष्काम कर्मयोग कसा करू शकतात. त्याच्यासाठी तपोयज्ञ, ज्ञान यज्ञ, स्वाध्याय यज्ञ हे सर्व करून त्यांना मिळतं काय? निष्काम कर्मयोगाचं पर्यवसन आत्मसाक्षात्कारात होतं किंवा ज्ञानयोगात होतं. तत्स्वयंयोग नहि ज्ञानेन सदृशं पवित्रं य विद्यते तत्स्वयंयोग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. त्या व्यक्तीला आत्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्कार होतो. मग अर्जुनला परत वाटतं की 4थ्या अध्यायाच्या शेवटी परत एका ठिकाणी म्हणतात की ज्ञानाच्या साहाय्याने सगळं काही संन्यस्त केलं पाहिजे परत, आणि शेवटच्या श्लोक म्हणतात. अर्जुन परत भ्रमित होतो. मग परत कृष्ण 5व्या अध्यायात सांगतात की हे बघ अर्जुन, 2 पद्धतीने प्रगती करता येते अध्यात्मामध्ये. एक निष्काम कर्मयोग करत राहायचा, किंवा जर हृदय शुद्ध झालं तर संन्यास घ्यायचा आणि ज्ञानयोग करायचा. परंतु माझ्या मते निष्काम कर्मयोग अधिक चांगला आहे, कारण तो सेफ आहे. मग अशा व्यक्तीला दोन्ही मार्गाने अशा व्यक्तीला मोक्ष मिळतो. मग 5व्या अध्यायाच्या शेवटी सांगतात की परंतु मोक्ष मिळवण्याची आणखीन एक पद्धत आहे, त्या पद्धतीला अष्टांग योग किंवा ध्यान योग म्हणतात. आणि या पद्धतीचं खूप संक्षिप्त वर्णन 5व्या अध्यायात 27 आणि 28 नंबरच्या श्लोकात करतात. मग हाच मार्ग अधिक विस्तारित 6व्या अध्यायात सांगतात. परंतु 6व्या अध्यायात अष्टांग सांगण्याच्या आधी पहिल्या 2 श्लोकामध्ये कृष्ण निष्काम कर्मयोगच कसा श्रेष्ठ आहे त्याचं परत वर्णन करतात की
केवळ बाह्य दृष्टिकोनातून पोशाख बदलला किंवा अग्निकर्माचा त्याग केला किंवा गृहस्थीच्या जबाबदारीचा त्याग केला म्हणून कोणी संन्यासी किंवा श्रेष्ठ होत नाही. तर व्यक्तीने त्याच्या कार्याच्या फळांचा त्याग केला पाहिजे आणि असाच व्यक्ती संन्यासी आहे, असाच व्यक्ती योगी आहे आणि असाच व्यक्ती अष्टांग योगामध्ये पण प्रगती करू शकतो. म्हणजे प्रत्येक मार्गामध्ये निष्काम कर्मयोग सुरुवातीला करावाच लागतो, कारण त्याशिवाय हृदय शुद्ध होत नाही. मग तेच 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकात या 6व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात कृष्ण सांगतात की सुरुवातीला या योगीला अष्टांग योगीला पण निष्काम कर्मयोग करावा लागतो, कारण त्याच्यामुळे त्याचं हृदय शुद्ध होईल. परंतु हा अष्टांग योगी जर अधिक समोर प्रगती केला याने, तर मग हा निष्काम कर्मयोगाचा त्याग करून पूर्णपणे अष्टांग योग करू शकतो. परंतु ज्ञानयुगामध्ये तसं नाहीये. म्हणजे बघा, आपण आधी काय बघितलं की निष्काम कर्मयोग करून व्यक्ती ज्ञानयोगामध्ये जाऊ शकतो हृदय शुद्ध झाल्यावर, किंवा तसाही निष्काम कर्मयोग कंटिन्यू करू शकतो. परंतु अष्टांग योगामध्ये आल्यावर थोडीशी प्रगती समजा त्याने केली, मग त्याला निष्काम कर्मयोग सोडून द्यावा लागतो. अष्टांग आणि निष्काम कर्मयोग नेहमी सोबत नाही करता येत, कारण दोघांच्या ज्या साधना आहेत त्या एकमेकांच्या विरुद्ध होऊ शकतात. जसे की समजा अष्टांग योगी ध्यान करत आहे, परंतु निष्काम कर्मयोगाचे त्याला काही विहित कर्म करायचे असतील, मग त्याला ध्यानामधून उठावं लागेल. म्हणून हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध होतात. म्हणून अष्टांग योगी आरूढ स्तरावरती गेल्यावरती निष्काम कर्मयोगाचा पूर्णपणे त्याग करतो. मग कसं समजायचं की आपण आरूढ स्तरावरती आहोत? 14व्या श्लोकात सांगतात की जेव्हा इंद्रियांच्या विषय वस्तूकडे इंद्रिय जात नाहीत किंवा अशा विषय वस्तू प्राप्त करण्यासाठी जे कार्य करावे लागतात ते कार्य पण व्यक्ती करत नाही, या कार्यांचा पण त्याग करतो, तेव्हा समजायचं की हा व्यक्ती आरूढ स्तरावरती आहे. परंतु या अष्टांग योगामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे मनावरती नियंत्रण करणं. तर मनाबद्दल सांगताना कृष्ण 5व्या श्लोकात म्हणतात की व्यक्तीने शुद्ध मनाच्या सहाय्याने आत्म्याचा विकास करावा, परंतु जर अशुद्ध किंवा प्रभावित मनाने आत्म्याची अधोगती होऊ देऊ नये. कारण मनच आत्म्याचा मित्र बनू शकतं आणि मनच आत्म्याचा शत्रू पण बनू शकतं. मग मन कधी मित्र आहे आणि कधी शत्रू आहे? जर नियंत्रित मन असेल तर मित्र आहे आणि अनियंत्रित मन असेल तर शत्रू आहे. मग या आरूढ स्तरावर असलेल्या योगी व्यक्तीचे लक्षण श्लोक नंबर 7, 8 आणि 9 मध्ये कृष्ण सांगतात की जितात्मनः म्हणजे सगळे इंद्रिय जिंकले, प्रशांत असते म्हणजे विषय वस्तूकडे त्याचं मन आता जात नाही, परमात्मा समाहिता म्हणजे पूर्णपणे समाधीमध्ये किंवा ध्यानामध्ये आहे. नंतर शीतोष्ण सुख दुःखेश मानापमानामध्ये शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती आणि अहंकाराच्या स्तरावरती द्वंद्वाने तो व्यक्ती प्रभावित होत नाही. अशाच व्यक्तीचे आणखीन लक्षणं ज्ञान विज्ञान तृप्तात्मा म्हणजे शास्त्रातून मिळणाऱ्या ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या साक्षात्कारामध्येच तो रममान असतो किंवा आनंदाची प्राप्ती करतो. कुठस्थ म्हणजे मी आत्मा आहे या स्थितीतून तो विचलित होत नाही. आणि विजितेंद्रिय म्हणजे त्याने सर्व इंद्रिय जिंकलेली आहेत, कारण जर इंद्रियच नाही जिंकले तर तो त्याला आरूढ कसं काय म्हणणार. आणखीन एका व्यक्तीचं लक्षण आहे की त्याच्यासाठी सर्व भौतिक पदार्थ एकसारखेच आहेत. सोनं आणि दगड एकसारखा बघतो, म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीला उपयोगाच्या दृष्टिकोनातून काहीच महत्व नाही, कारण त्याला दोन्हीकडून काहीच मिळवायचं नाही. याच्यापेक्षा आणखीन समोरच्या प्रगतीचा स्तर आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींना पण तो समान दृष्टीनेच बघतो, म्हणजे मित्र आणि शत्रू, पुण्यवान व्यक्ती, पापी व्यक्ती, सगळ्यांना तो एकाच समदृष्टीने बघतो. हे आणखीन अधिक कठीण आहे. मग ही अष्टांग योगाची साधना कशी करायची? 10व्या श्लोकात आरूढ स्तरावरच्या व्यक्ती कशी साधना कंटिन्यू करावी याचं वर्णन आहे. त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये सुरुवातीच्या स्तरावरचं कृष्ण वर्णन करते. तर आरूढ स्तरावरती काय केलं पाहिजे अष्टांग योगीनं? योगी युंजित सततम, नेहमी त्याचं मन आहे आत्म्यामध्येच गुंतवलेलं पाहिजे, किंवा थोडक्यात नेहमी ध्यानामध्ये राहिलं पाहिजे किंवा समाधी स्थितीमध्ये राहिलं पाहिजे. आणि एकाकी म्हणजे एकटा असला पाहिजे आणि मन आणि इंद्रियांना नियंत्रित केलं पाहिजे आणि कुठल्याही भौतिक गोष्टीवरती ममता किंवा आसक्ती नसावी.
नेहमी मन मन समाधीत पाहिजे, एकटं राहायचं, मन शरीरावरती नियंत्रण ठेवायचं, इच्छा आणि स्वामित्वापासून स्वतःला मुक्त करायचे. हे आरूढ स्तरावरती साधन आहे. म्हणजे बरीच प्रगती केली आहे, पण परंतु आणखीन मोक्ष नाही मिळाला. त्या थोड्याशा शेवटच्या काही काळासाठीची साधन आहे. परंतु सुरुवातीला एकदम सुरुवातीच्या स्तरावरती कसं करायचं त्याचं वर्णन 11-12 पासून समोर सांगतात, की शुद्ध ठिकाणी जावं, तिथं आसन ठेवावं, नंतर मनाला एकाग्र करून मनाला एकाग्र करावं, इंद्रियांच्या सगळ्या क्रिया नियंत्रित कराव्या आणि अशा पद्धतीने शुद्धीकरणासाठी या व्यक्तीने योगाभ्यास करत राहावा आत्मशुद्धीसाठी. आणि अशाच व्यक्तीचं आणखीन वर्णन आहे की त्याने एकदम सरळ बसावं, दृष्टी नाकाच्या टोकावर ठेवावी, इकडे तिकडे लक्ष जाऊ देऊ नये, भीतीपासून मुक्त असावा, प्रशांत आत्म्याचं काय दिलं, स्थिर मन असावं, ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं पाहिजे, त्याच्यानंतर मनाला विषय वस्तूपासून अनासक्त करून माझ्या रूपाचं चिंतन केलं पाहिजे. मच्चित्तो युक्त आसित मत्पर. याच्यावरून आपण बघितलं की अष्टांग योगीला पण भक्ती अंगाचं पालन करावंच लागतं, त्याशिवाय अष्टांग योगाच्या मार्गामध्ये पण यश नाही मिळू शकत. तर ह्याचं वर्णन भागवतामध्ये पण आहे की लोक चतुर्भुज रूपावरती ध्यान करतात हे अष्टांग योगी. मग इंजन एवम सदात्मान. मग अशा व्यक्तीला मिळतं काय अशा पद्धतीने योग साधना करून? तर अशाच पद्धतीने योग साधना केली तर शेवटी मत संस्थान मिळतं. शांती निर्वाण परमा, म्हणजे त्याच्यासाठी हे संसार नष्ट होतो आणि त्याला मत संस्था म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. तर हे अष्टांग योगाच्या साहाय्याने मोक्ष प्राप्ती. परंतु हा अष्टांग योग करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे की नियमितपणा. तर नियमितपणा कशामध्ये? आहारामध्ये, झोपेमध्ये किंवा मनोरंजन करण्यामध्ये. सगळ्या गोष्टी नियमित असल्या पाहिजे. खूप अधिक आहार किंवा खूप कमीच आहार, खूप जास्त झोप किंवा खूप कमी झोप, या सगळ्या गोष्टी अष्टांग योगाच्या सरावासाठी अनुकूल नाही आहेत. जर व्यक्ती युक्त नसेल, युक्त म्हणजे नियमित नसेल त्याच्या इतर क्रियांमध्ये, तर त्याच्या योगाच्या साहाय्याने तो दुःखांना नष्ट नाही करू शकणार. अष्टांग योगाने दुःखाला नष्ट करणं तेव्हा शक्य आहे जेव्हा त्याच्या इतर सवयी नियमित असतील. मग अशा व्यक्तीला कधी तो प्रगत झालाय कसं समजायचं, त्याचं परत वर्णन कृष्ण करतात. यदा विनियतम चित्तम आत्मनियवावतिष्ठते निष्क्रिय सर्व कामेषु युक्त इति उच्यते तदा. की मन पूर्णपणे नियंत्रित, चित्त स्वतःमध्ये किंवा अध्यात्मामध्ये स्थित, सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त. याचं वर्णन आपण आधी पण ऐकलं. तर अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा समजायची की हा व्यक्ती युक्त आहे. युक्त आहे म्हणजे आपण याला असं म्हणू की समाधीच्या स्थितीपर्यंत आलाय असं म्हणू. युक्त या शब्दाचा अर्थ काय पाहिजे की मन पूर्णपणे नियंत्रित, चित्त अध्यात्मामध्ये आणि भौतिक इच्छांपासून मुक्ती. मग अशा व्यक्तीच्या चित्ताचं तुलना हवा नसलेल्या ठिकाणी जळणाऱ्या दिव्यासोबत कृष्ण करतात. की जसा तो दिवा बिलकुल न हलता त्याची ज्योत जळत राहते, तसंच या योगीचं चित्त म्हणजे या समाधीच्या स्थितीपर्यंत आलेलं योगीचं चित्त एकदम स्थिर असतं. मग अशा पद्धतीने योग साधना केल्यावरती समाधीच्या स्तरावर त्या व्यक्तीचा अनुभव वगैरे इथे सांगितलं की अशा पद्धतीने चित्ताच्या हालचालीला जेव्हा तो नियंत्रित करतो योग साधनेच्या साहाय्याने, निरुद्धम योग सेवया, आणि आत्मना आत्मानं पश्यन आत्मने तुष्यते, त्याला आत्मसाक्षात्कार होतो आणि त्या आत्मसाक्षात्कारामध्येच त्याला आनंदाची प्राप्ती होते. आणि हा आनंद तो दिव्य इंद्रियांच्या साहाय्याने ग्रहित करतो आणि ह्या स्थितीमध्ये त्याला ही जाणीव होती की याच्यापेक्षा आयुष्यामध्ये जास्त मिळवण्यासारखं काही नाहीये आणि या स्थितीतून तो आता वैयक्तिक जीवनात किती जरी मोठे संकट आले तरी तो इथून आता विचलित होत नाही, तो फिक्स होऊन जातो. तर अशा स्थितीला योग म्हटलं पाहिजे. तम विद्यात दुःख संयोग वियोगम, दुःखापासून मुक्ती करणाऱ्या योगाच्या या स्थितीला योग संगीतम म्हणजे समाधी म्हटलं पाहिजे. तर हे
समाधी स्थितीचं वर्णन होतं 23 नंबरच्या श्लोकमध्ये. प्रभुपादांनी शब्दाचं काय दिलं भाषांतर, योगस्थ समाधी म्हटले जाते 239 मध्ये प्रभुपाद सांगतात. परंतु ही योग साधना करत असताना महत्वाची गोष्ट आहे की योगीला दृढ निश्चयी असलं पाहिजे, कारण लगेच यश मिळत नाही. कदाचित काही जन्म पण लागू शकतात आणि नेहमी अपयश पण मिळू शकतं, परंतु त्याला आपल्या केलेल्या निश्चयापासून मागे नाही हटलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण ते चिमणीचं आणि गरुडाचं उदाहरण बघितलं होतं की चिमणी कसा एकदम दृढ निश्चय करते तेव्हा गरुडाच्या मदतीने ती यशस्वी होते. तर मग अशा व्यक्तीने कशी प्रॅक्टिस केली पाहिजे की संकल्प प्रभवान कामान, म्हणजे जसा स्वभावापासून निर्माण होणाऱ्या इच्छा, म्हणजे आधी केलेल्या इंद्रियतृप्तीमुळे ज्या अंतःकरणात आठवणी साठवलेल्या आहेत त्याच्यापासून ज्या इच्छा येतात त्यांना पूर्णपणे त्यागून दिलं पाहिजे. म्हणजे हळूहळू तू प्रयत्न करेल. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषता, या मनातील वासनांपासून निर्माण होणाऱ्या इंद्रियतृप्तीच्या इच्छांना त्याला त्यागून द्यावं लागेल अशा व्यक्तीला. आणि मनाद्वारे इंद्रियांना संयमित करावं लागेल. मनस्वेंद्रिय ग्राम विनियम्य समंतत. परत हे प्रॅक्टिसचं वर्णन कृष्ण करतात. मग परंतु असं हे करताना लगेच हे शक्य होईल असं नाहीये. शनै शनै रूपरमेत. शनै शनै म्हणजे हळूहळू प्रगती होईल. आज भरती कल चक्रवर्ती असं नाही होणार. शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती ग्रहितया. तर बुद्धीच्या साह्याने मनाला नियंत्रित करून मनाला आत्म्यामध्ये केंद्रित केलं पाहिजे आणि न किंचित अपि चिंतयेत. आणि आत्मसाक्षात्कार सोडून इतर विषयांचं चिंतन या योगीने बिलकुल नाही केलं पाहिजे. क्रमक्रमाने एकाग्र बुद्धीने मनाला आत्म्यावर केंद्रित करावे. फक्त आत्म्याचा विचार असावा आणि इतर कुठलाही विचार नसावा. तर सगळा विचार करत बसल्यावर मग तो कसा काय योग करणार. तर हे परत प्रॅक्टिसचे काही गोष्टी सांगितले. परंतु हे करत असताना पुन्हा कृष्ण सांगतात किती जरी प्रयत्न केला तरी मन हे चंचल आहे, तर हे मन भटकणारच अर्जुन सुरुवातीच्या स्थितीमध्ये. परंतु योगी व्यक्तीचं काय केलं पाहिजे की परत त्या मनाला आपल्या साधनेकडे घेऊन आलं पाहिजे आणि मनाने आपण नियंत्रित न होता मनावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जोपर्यंत मनामध्ये आधीच्या आठवणी आहेत, रजोगुणाचा प्रभाव आहे, पापकर्माचा प्रभाव आहे, तोपर्यंत मन हे चंचल असणारच आहे. त्यामुळे रजोगुणातून मुक्त होईपर्यंत या व्यक्तीला मनाला परत ओढून आपल्या ध्येयावरती स्थिर करावं लागेल. मग अशा पद्धतीने केल्यावर त्या व्यक्तीला काय मिळतं, सुखम उत्तमम, उत्तम सुखाची प्राप्ती होते. उत्तम सुख म्हणजे कुठलं, जे आपण श्लोक नंबर 20 आणि 23 मध्ये जे वर्णन ऐकलं ना की यम लब्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकम ततः, की सुखम अत्यंतिकम यत्तत् बुद्ध्याग्राह्यम अतींद्रियम. अत्यंत सुखाची त्याला जी प्राप्ती 20 आणि 23 नंबरच्या श्लोकात वर्णन केली होती. म्हणजे समाधीच्या स्तरावरती अष्टांग योगीला जो आनंदाचा अनुभव होतो, जर या मागच्या श्लोकामध्ये सांगितलेल्या नियमानुसार जर त्याने सराव केला तर त्याला नक्कीच या सुखाची परत प्राप्ती होईल. म्हणजे तिथे तो त्या स्थितीपर्यंत पोहोचेल. त्याच्यासाठी काय झालं पाहिजे, प्रशांत मनसम, मन आत्म्यामध्ये स्थिर पाहिजे. शांत रजसा म्हणजे रजोगुणाच्या प्रभावापासून मुक्त झाला पाहिजे. आणि अकल्मषम म्हणजे ज्या पापमय वासना आहेत अंतःकरणात साठवलेल्या त्या पण नष्ट झाल्या पाहिजे. आणि हे त्याच्या साधनेनं होईल, पण वेळ लागतो. आणि असं झाल्यावरती मग त्या व्यक्तीला त्या आत्मानंदाची प्राप्ती होते. मग या आत्मानंदाची प्राप्ती झाल्यावर पुढची तो प्रगती करतो ते म्हणजे परमात्मा साक्षात्कार. कारण आत्मसाक्षात्काराच्या नंतर परमात्मा साक्षात्कार आहे आणि केवळ आत्मसाक्षात्कार मिळून कोणाला मोक्ष मिळत नाही, तर मोक्षासाठी परमात्मा साक्षात्कार हा आवश्यक असतो. तर मग अशा पद्धतीने आणखीन प्रयत्न केल्यावरती हा व्यक्ती सगळ्या आणखीन दोषांचा नाश करतो आणि ब्रह्म म्हणजे या अष्टांग योगीला आता परमात्मा साक्षात्कार होतो. तर हे झालं परमात्मा साक्षात्काराचं. परमात्मा साक्षात्कार झाल्यावर म्हणजे अष्टांग योगीचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, तर तो सगळीकडे परमात्मा बघतो. सगळीकडे परमात्मा बघतो म्हणजे काय की परमात्मा कशा पद्धतीने सगळ्या जीवांमध्ये समभावाने स्थित आहे. म्हणजे जरी शरीर उच्च किंवा नीच आहे तरी सुद्धा परमात्मा सर्वांच्या शरीरात आहे आणि सर्वांचा नियंत्रक
परमात्माच आहे आणि सगळे काही परमात्म्यामध्ये स्थित आहे. म्हणजे कसं परमात्म्यामध्ये सगळं स्थित आहे म्हणजे कसं समजा जेव्हा प्रलय होतो, प्रलय झाल्यावरती सगळं ब्रह्मांड, सगळे जीव, सगळे भौतिक घटक महाविष्णूच्या शरीरामध्ये सामावतात. तर याला आपण असं म्हणू शकतो की सगळ्या गोष्टींचा आश्रय परमात्माच आहे. तर हे त्या व्यक्तीला साक्षात्कार होतं. आणि सगळीकडे परमात्म्याच्या समान बुद्धीला म्हणण्यापेक्षा परमात्म्याचं जे सम नेचर आहे ते या अष्टांग योगीला समजतं. आणि अशा पद्धतीने सर्वत्र जेव्हा तो परमात्म्याचा अस्तित्वाला बघायला लागतो, तर असा व्यक्ती आपल्या साक्षात्काराच्या स्थितीपासून कधीच विचलित होत नाही. तर याला भगवंत काय म्हणतात की काय म्हणता येईल, माझं दर्शन म्हणण्यापेक्षा की माझा साक्षात्कार त्याच्या नजरेतून ढळत नाही किंवा तो माझ्या नजरे आड होत नाही. तर असे हे अष्टांग योगी व्यक्तीचं वर्णन आहे. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुम्हाला प्रश्न नंतर आपण समोर चर्चा करूया. श्लोक नंबर 31. मागच्या वेळेस आपण 30 पर्यंत मागच्या वेळेस 30 पर्यंत चर्चा केली ना? ठीक आहे, आपण 31 आज बघूया. कावेरी माताजी बाबा सर नाही आहेत? ती कुठे गॅप झाली? मागच्या 1 महिन्यापासून येत नाही. श्लोक नंबर 31. सर्वभूत स्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. तर असा योगी व्यक्ती सर्व भूतस्थित यो मां, की मी म्हणजे कृष्ण इथे परमात्मा स्वरूपाबद्दल बोलतायत. कारण अष्टांग योगामध्ये या लोकांचा ध्यानाचा विषय परमात्मा असतो, भगवंतांचं स्वरूप नाही. जसं की आपण दुसऱ्या स्कंदामध्ये पण अभ्यास केला होता. ते लोक चतुर्भुज रूपावरती ध्यान करतात. तर सर्व भूतस्थितम यो मां, की सगळ्या भूतांमध्ये म्हणजे सगळ्या जीवांमध्ये मी स्थित आहे असं जाणून हा व्यक्ती काय करतो, भजती एकत्व आस्थितः, की सर्व जीवांच्या शरीरामध्ये एकच परमात्मा आहे हे या अष्टांग योगीला समजतं. आणि या भावनेमध्ये तो माझं भजन करतो. तर भजन करतो भजनाला आपण असं म्हणू शकतो की अष्टांग योगामध्ये पण त्याला भक्तीचे अंग करावे लागतात. सर्वांमध्ये एकच परमात्मा आहे हे ज्ञान योगीसाठी आवश्यक. सर्व भूतस्थितम यो मां, की सगळ्यामध्ये एकच परमात्मा आहे. आणि हे त्या व्यक्तीला, हे अष्टांग योगीला आता आपल्याला फक्त आपण ऐकतोय की सगळ्यांच्या शरीरात एकच परमात्मा आहे, परंतु आपल्याला आणखी साक्षात्कार नाहीये. परंतु या अष्टांग योगीला या गोष्टीचा साक्षात्कार होतो की परमात्मा सगळ्यांच्या शरीरात एकच आहे. तर आणि अशा अष्टांग योगीने म्हणजे या स्तरावरती आल्यावरती त्याच्या विहित कर्माचा त्याग केला तरी चालेल. म्हणजे आपण आधी पण बोललो होतो की अष्टांग योगात प्रगती झाल्यावरती मग तो विहित कर्माचा त्याग करू शकतो. तर इथे कृष्ण म्हणतात की अशा व्यक्तीने त्याच्या विहित कर्माचा, अशा अष्टांग योगीने त्याच्या विहित कर्माचा त्याग जरी केला तरी काही हरकत नाही. तो त्याच्या स्थितीपासून विचलित होत नाही. सर्वथा वर्तमानोपि सयोगी मयी वर्तते. तर मग असं कसं काय शक्य आहे की एकच परमात्मा सगळ्याच्या शरीरामध्ये आहे? तर इथे आचार्य सांगतात की भगवंतांची शक्ती ही अचिंत्य आहे. ते एक जरी असले तरी सर्व जीवांच्या शरीरामध्ये राहू शकतात. या अचिंत्य शक्तीवरती अष्टांग योगीला श्रद्धा असायला पाहिजे किंवा त्याला श्रद्धा असते. तर हे स्पष्ट करताना एकच परमात्मा सगळ्या जीवांच्या शरीरात कसं आहे हे स्पष्ट करताना उदाहरण असं दिलं जातं शास्त्रामध्ये, की समजा आपण काही भांडे घेतले आणि त्या भांड्यांमध्ये पाणी भरलं आणि ते भांडे समजा आपण बाहेर उन्हामध्ये ठेवले. जरी सूर्य आकाशात एकच असला तरी त्या सूर्याचं प्रत्येक भांड्यामध्ये वेगळं प्रतिबिंब दिसतं. जरी सूर्य आकाशात एक आहे परंतु प्रत्येक भांड्यामध्ये वेगळं प्रतिबिंब दिसतं. असं नाही की एका भांड्यामध्ये 10% सूर्य दिसतो, दुसऱ्या भांड्यात 20%, असं सगळे मिळून 100% असं नाही होत. प्रत्येक भांड्यामध्ये सूर्य वेगळा दिसतो. तर हे
एक सूर्याचं कसं प्रतिबिंब सगळीकडे दिसतं, तसंच परमात्मा एक जरी असला तरी प्रतिबिंबासारखा सगळ्या जीवांच्या शरीरात आहे. तर परंतु हा सिद्धांत परमात्म्याला लागू पडतो, आत्म्याला लागू नाही पडत. तर मायावादी लोक याच सिद्धांताचा उपयोग त्यांचं संकल्पना स्पष्ट करण्यासाठी करतात. ते म्हणतात की ब्रह्मन एकच आहे, परंतु वेगवेगळ्या भांड्यामध्ये त्याचं प्रतिबिंब वेगळं होतं. प्रतिबिंब आभास म्हणून त्यांचा एक सिद्धांत आहे. तर त्याचं खंडन असं आपण करतो की समजा जर ब्रह्मन एकच आहे, मग ते भांड काय आहे? कारण मायावाद तत्वज्ञानानुसार ब्रह्मन एक अस्तित्वामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ब्रह्मन, आणि बाकी काहीच अस्तित्वामध्ये नाहीये. आणि ब्रह्मन हा निर्गुण आहे, निराकार आहे, त्याच्यामध्ये काहीच विविधता नाहीये, म्हणजे अवर्णनीय असे, अचिंतनीय असे त्यांचे शब्द असतात. मग त्यांना असा प्रश्न विचारला जातो की जर ब्रह्मन सोडून दुसरं काहीच नाहीये, मग ते ब्रह्मनचं प्रतिबिंब पडतंय कशात? तर हे त्यांना स्पष्ट करता येत नाही. परंतु परमात्मामध्ये आपण सांगू शकतो की परमात्मा पण आहे, परंतु भगवंतांची शक्ती पण अस्तित्वामध्ये आहे. तर हा सिद्धांत फक्त हे नाही समजलं तरी काही हरकत नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की एकच परमात्मा सर्व जीवांच्या शरीरामध्ये आहे हे अष्टांग योगीला समजतं. आणि हे कसं शक्य आहे, तर भगवंतांची अचिंत्य शक्तीने असं होऊ शकतं, याच्यावर त्याची श्रद्धा असते. परंतु प्रत्येकाच्या शरीरातला आत्मा वेगळा आहे, एकच आत्मा सगळ्यांच्या शरीरात आहे म्हणणं हे चुकीचं होतं. तर इथे 31 नंबरच्या श्लोकात काय आपण बघितलं की सर्वांच्या शरीरामध्ये मी स्थित आहे, आणि अशा अष्टांग योगीने समजा त्याच्या विहित कर्माचा त्याग केला तरी काही हरकत नाही. मग या अष्टांग योगामध्ये आणखीन एक गुण महत्वाचा आहे, या साधकांसाठी पण म्हणू शकतो किंवा समोरच्या स्थिती पण मध्ये पण म्हणू शकतो. इव्हन हा गुण सगळ्याच मार्गात आवश्यक आहे, निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, भक्तीमध्ये पण. तर हा गुण कुठला आहे आपण बघूया. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. अष्टांग योगामध्ये प्रगती करण्यासाठी, उच्च स्तरावरती जाण्यासाठी या अष्टांग योगीच्या चारित्र्यामध्ये हा गुण असला पाहिजे. तर कुठला गुण आहे? समजा एखाद्या अष्टांग योगीने किती जरी ध्यान केलं, किती जरी व्यायाम केला, किती जरी ब्रह्मचर्य पाळलं, परंतु जर त्याच्या स्वभावात किंवा काय म्हणता येईल, त्याच्या चारित्र्यामध्ये जर हा गुण नसेल तर त्याला प्रगत नाही म्हणता येईल. तर कुठला गुण? आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यती अर्जुन, की तो स्वतः सारखंच इतरांना बघतो. स्वतः सारखंच इतरांना बघतो म्हणजे कसं बघतो? सुखम वा यदि वा दुःखम, की जसं मला सुख मिळतं तसं इतरांना सुख आहे, जसं मला दुःख होतं तसं इतरांना दुःख आहे. थोडक्यात सांगायचं तर त्याला इतरांच्या सुखाची आणि दुःखाची जाणीव असते, आणि इतरांच्या सुख आणि दुःखामध्ये दयाभाव त्याला असला पाहिजे, अष्टांग योगीला पण. तर हा जो इतरांप्रती दयाभाव आहे, हा सगळ्याच मार्गात आवश्यक आहे. अष्टांग योग, ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग सर्वांसाठीच, आणि भक्तीमध्ये तर आवश्यकच आहे. जसे की भक्तीसाठी चैतन्य महाप्रभू म्हणले होते, जीवदया, नामरुची, आणि काय, वैष्णव सेवा, या 3 गोष्टी केल्या पाहिजे. नामरुची म्हणजे आपण जे जप वगैरे करतो, आणि वैष्णव सेवा माहित आहे, आणि जीवदया म्हणजे इतर लोकांप्रती वैष्णवाच्या मनामध्ये दया असली पाहिजे. तर दया म्हणजे काय आहे की त्यांना अन्न वगैरे देणं ठीक आहे, हे तर शारीरिक स्तरावर केलंच पाहिजे, परंतु हे समजलं पाहिजे की हा जीव का इतक्या दुःखात आहे, कारण हा भगवंतांपासून विमुख आहे, आणि जोपर्यंत त्याच्या स्वरूप स्थितीमध्ये येणार नाही, मी कोण आहे त्याला कळणार नाही, तोपर्यंत त्याला या दुःखातून त्याची मुक्ती होणारच नाही. कारण या जगाचं स्वरूपच असं आहे, दुःखालय शाश्वतम. इथे किती जरी भौतिक सुविधा दिल्या तरी तो जीव नेहमी दुःखीच राहणार. त्याच्यामुळे इतरांना पण भगवंतांकडे वळवणे हे वैष्णवांचं कर्तव्य आहे. तर हे सगळ्याच मार्गात आवश्यक आहे. तसं अष्टांग योगीकडून पण अपेक्षा आहे की त्याला सगळ्यांप्रती समदृष्टी असली पाहिजे. जसं मला सुखाची अनुभूती, जसं माझ्या आयुष्यात सुख दुःख आहे तसं इतरांच्या पण आयुष्यात आहे, आणि अशी सहानुभूती या अष्टांग योगीला असली पाहिजे.
पण जर त्याच्याकडे सहानुभूती नसेल इतरांप्रती आणि त्याने किती जरी कठोर साधना, किती जरी तपस्या केली, तरी कृष्ण अशा अशा अष्टांग योगीला श्रेष्ठ अष्टांग योगी किंवा परमोमतः किंवा परम आहे असं त्याला मान्य करत नाही. तर हे महत्वाचे. बलदेव विद्याभूषण पण त्यांचे तात्पर्य सांगतात. की समजा एखाद्या व्यक्तीला किती जरी ज्ञान झालं, की सत्याचं आकलन जरी झालं, परंतु तो इतरांना आपल्यासारखा नाही बघत, तर अशा व्यक्तीला मी श्रेष्ठ योगी नाही मानत. म्हणजे तो योगी असेल, तो प्रगती करत असेल, पण आणखीन तो कच्चाच आहे. तर हे हे खूप महत्वाचं आहे सगळ्याच मार्गामध्ये. त्याच्यामुळे आता आपल्याला प्रचार करण्यासाठी हे एक आणखीन कारण भेटलं. आपण मागच्या वेळेस काही कारणाची चर्चा केली होती, की सामाजिक, देशभक्ती सगळ्या स्तरावरती प्रचार करणं आवश्यक आहे. आणि हे आणखीन एक कारण भेटले, की स्वतःच्या प्रगतीसाठी पण इतरांप्रती सहानुभूती किंवा त्यांचं दुःख दूर करण्याची भावना असली पाहिजे. आणि हे आता समोर चर्चा करू. तर इथे एक चांगली इंग्लिशमध्ये कोट आहे, तुम्ही कधी वाचला असेल. नोबडी केअर्स हाऊ मच यू नो अंटिल दे नो हाऊ मच यू केअर. म्हणजे लोकांना याने काही फरक पडत नाही की तुमच्याकडे ज्ञान किती आहे, पण कशाने फरक पडतो की तुम्ही त्यांची काळजी किती घेता किंवा तुम्हाला इतरांप्रती सहानुभूती किती आहे. तर राधानाथ महाराज पण त्यांच्या क्लासमध्ये हे जे वाक्यप्रचार आहे बऱ्याचदा वापरतात. म्हणजे आता हे म्हणजे मी स्वतःला पण सांगतो, बऱ्याचदा आपण शास्त्र वाचतो किंवा बरेच श्लोक, बरंच काही ज्ञान असतं, परंतु इतरांप्रती आपल्याला जर दयाभाव नाही विकसित केला, तर त्या नॉलेजचा काही उपयोग नाही. म्हणजे कधी कधी असं वाटेल की अरे, या वैष्णवाला काही श्लोक पण येत नाहीत किंवा याला काही क्लास पण देता येत नाही. पण त्याला जर हे समजलं की त्याला जर दुसऱ्याचं दुःखाची जाणीव होतीये. इस्कॉनमध्ये बरेच असे भक्त आहेत की ज्यांना फार काही शिक्षण वगैरे नाहीये, पण तरी सुद्धा ते त्यांच्या स्तरावरती प्रचार करण्याचा प्रयत्न करतात. इथे जीवी मध्ये एक मुलगा आहे, तो किचन मध्ये काम करतो. तर त्याला फार काही शिक्षण नाही, तर त्याला प्रभुपादांचे पुस्तक वितरणाचे खूप छंद होता. तर त्याला कोणी टू व्हीलर घेऊन दिली, काही लोकांनी बॅनर प्रिंट करून दिलं आणि असं करून त्याने उडीसामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन प्रभुपादांच्या पुस्तकांचं वितरण केलं. तर बाहेरच्या दृष्टिकोनातून वाटेल की याला काही श्लोक येत नाही किंवा शास्त्र माहित नाही, परंतु ते शास्त्र जाणून श्लोक येऊन जे करायला पाहिजे ते तर ती व्यक्ती आधीच करतीये. त्याच्यामुळे राधानाथ महाराज म्हणतात की ज्ञान किती आहे शास्त्राचं हे जास्त महत्वाचं नाहीये. कारण समजा आपल्याला पूर्ण भगवद्गीता जरी मुखोद्गत आहे, जशाच तशी येते, परंतु जर समजा आपण समोरच्या व्यक्तीला सहानुभूतीच दाखवत नाही, तर त्या व्यक्तीला त्याच्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग काय. समजा एक पेशंट आहे आणि तो बघतोय की समोर एक डॉक्टर आहे, त्याच्याकडे 10-15 डिग्री आहे, एमबीबीएस, एमडी, डीएम, युके वगैरे काय काय लिहितात डॉक्टर लोक, परंतु त्याला समोर आलेल्या पेशंटचा ट्रीटमेंट करण्याची इच्छाच नाही. इच्छा नाही म्हणजे जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत त्याचा जीव गेला तरी चालेल, मी ट्रीटमेंट देणार नाही, असा जर त्याचा मनोभाव असेल, तर त्या पेशंटसाठी त्या डॉक्टरच्या डिग्रीचा काय उपयोग आहे. तसंच आपण पण ते डॉक्टर सारखेच होऊ कधी कधी. बऱ्याचदा आपण स्वतःच्या प्रगतीमध्ये जास्त लक्ष घालतो की माझी साधना झाली पाहिजे, माझा अभ्यास झाला पाहिजे, माझं हे आणि इतरांना भक्तीमध्ये आणण्यासाठी किंवा त्यांच्या साधनेत मदत करण्यासाठी आपण जास्त उत्सुक नसतो. परंतु हा सिद्धांत जो अष्टांग योगाला लागू आहे, तोच भक्तीला पण लागू आहे. केवळ पुस्तकी ज्ञान नसलं पाहिजे, तर ज्ञानाची परिणती सहानुभूतीत झाली पाहिजे. तर परंतु प्रभुपाद आणखीन एक हा सिद्धांत वेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात की जरी अष्टांग योगी व्यक्तीला पण सहानुभूती असण्याची अपेक्षा आहे, परंतु खऱ्या दृष्टिकोनातून एक भक्तच इतरांना मदत करू शकतो आणि सर्वोच्च मदत भक्तच करू शकतो. म्हणजे अष्टांग योगी जरी मदत करण्याचा प्रयत्न करेल, कसा भक्त स्वतःची भक्त सर्वश्रेष्ठ मदत करू शकतात. कारण अष्टांग योग सध्या समाजामध्ये प्रॅक्टिस करणं शक्य नाहीये. कोण सांगेल अष्टांग योग प्रॅक्टिस करणं काय शक्य नाही सध्या. हा, कोण कोण अष्टांग योग का शक्य नाही. कोण बोललं होतं, आधी कोण बोललं होतं.
गीता माताजी बोला, वेलकम. ते बरोबर. आणखीन दिव्या माताजी तुमचं काय म्हणणं आहे? समजा तुम्हाला अमेझॉन मध्ये पाठवलं, अमेझॉन मध्ये अमेझॉन नदी पण आहे आणि जंगल पण आहे, दोन्ही कंडिशन पूर्ण होतात. मग मग काय प्रॉब्लेम आहे? दिव्या माताजी समजलं का मी काय म्हटलो? मग पुढे काहीतरी बोला. तुमची वाट बघतोय मी. तुम्ही बोलले की जंगल नाहीये आणि पाणी नाहीये. अमेझॉन मध्ये खूप मोठं जंगल आहे आणि पाणी पण भरपूर आहे. पण अमेझॉन मध्ये जंगल आहे ना, तेच तर सांगतो मी तुम्हाला. ब्राझील मध्ये केवढं मोठं जंगल आहे. बरं ठीक आहे, ठीक आहे. मी जस्ट तुम्हाला एक गंमत केली. आणखीन कोण सांगेल काय शक्य नाही? कृपा तू सांगतेय का? हा सांग. हम्म. अरे वा, परफेक्ट. म्हणलं पाहिजे, कृपा तुला खूप छान समजते हा. तर बरोबर आहे, हेच हेच एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे. कारण बाकीच्या कंडिशन आपण इकडून तिकडून फुलफिल करू, पण अष्टांग योग आपण बघितलं ना, अष्टांग योग आणि ज्ञानयोग दोन्हीमध्ये व्यक्तीला हृदय शुद्ध केल्यावरच हे मार्ग करता येतात. म्हणजे मॉडर्न योगा स्टुडिओ मध्ये जाऊन योगा करतात, तो अष्टांग योग नाहीये, तो फक्त व्यायाम आहे. तर याच्यासाठी आधी हृदय शुद्ध करावं लागतं. हृदय शुद्ध करण्यासाठी निष्काम कर्मयोग करावा लागतो. निष्काम कर्मयोग करण्यासाठी आपलं वर्ण कुठला आहे ते माहिती असलं पाहिजे. बरं, समजा एखादा म्हणाल की ठीक आहे, मला माझा वर्ण माहिती आहे की मी क्षत्रिय वर्णाचा आहे किंवा ब्राह्मण वर्णाचा आहे. पण तुम्ही जरी क्षत्रिय किंवा ब्राह्मण वर्णाचे आहे माहीत जरी असलं, तरी ते सगळे संस्कार झालेले पाहिजे लहानपणापासून. जातकर्म संस्कार, नंतर काय असतं ते चुडाकरण संस्कार, हे सगळे संस्कार झालेले पाहिजे. आणि त्या पद्धतीने म्हणजे कसं निष्काम कर्मयोगाने आयुष्य घालवायचं हे त्या व्यक्तीला समजलं पाहिजे. तर आता समाजामध्ये कुठेही वर्णाश्रम आहे, कुणीच काही पालन करत नाही. तर सध्या या सगळ्या गोष्टीमुळे निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग प्रॅक्टिकल नाहीये. त्याच्यामुळे प्रभुपाद तात्पर्यामध्ये यांच्याबद्दल म्हणजे काही माहिती देतच नाही. सरळ सरळ प्रभुपाद भक्तीबद्दलच सांगतात. कारण असंही सांगून उपयोग काय, ज्या गोष्टी करताच येणं शक्य नाहीये. तर त्याच्यामुळे आपण चर्चा काय करतोय की खरी मदत केवळ भक्तच करू शकतो. कारण अष्टांग योगी व्यक्ती, समजा एखाद्या हिमालयातून साधू जरी आला, काही आहेत याचा अर्थ असा नाही की कुणीच करू शकत नाही अष्टांग योग. काही लोक आताही आहेत की जे करतायत, म्हणजे खूप तुरळक आहेत. समजा तसा एखादा साधू हिमालयातून इकडे आला आणि त्याला वाटलं की सहानुभूती असली पाहिजे आणि मला मदत करायची, त्याची इच्छा असून पण तो मदत नाही करू शकणार. कारण समाज व्यवस्था एवढी बदलून गेली आहे, तर तो काय करणार? तो फक्त फक्त व्यायाम शिकून थोडी अष्टांग योग होतो. त्या व्यक्तीचं हृदय पण शुद्ध असलं पाहिजे. त्याच्यामुळे केवळ भक्तच आहे ती इतरांची मदत करू शकतात. कारण भक्तीमध्ये हृदय शुद्ध असो, अशुद्ध असो, कुठल्याही वर्णाचा असो, कुठल्याही पंथाचा, जातीचा, देशाचा, कुठल्याही परिस्थितीमधला व्यक्ती प्रगती करू शकतो. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण इतरांची मदत केली पाहिजे. का आपण मदत केली पाहिजे? कारण या मदतीमुळे आपली स्वतःची प्रगती होते. कारण हे भगवंतांना आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि जसं की 18व्या अध्यायामध्ये पण कृष्ण सांगतात, न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता मे च न तस्मान् अन्य प्रियतरो भुवि. जो माझ्याबद्दल इतरांना सांगतो तो मला सर्वात प्रिय आहे. का म्हणतात कृष्ण? कारण याच्याबद्दल आपण क्लासमध्ये नेहमी एक उदाहरण बघतो. समजा एखाद्या श्रीमंत व्यक्तीचा मुलगा यात्रेत हरवला आणि वेगवेगळे लोक येऊन कोणी त्याला कपडे देते, कोणी त्याला काही खाऊ देते. परंतु सर्वात श्रेष्ठ मदत काय असेल की त्या मुलाला घेऊन वडिलांकडे सोडून येणे. वडील श्रीमंत असल्यामुळे कपडे, खाऊ वगैरे सर्व काही देतील. त्याच पद्धतीने समाजावरती हे अन्न की अन्नदान वगैरे ह्या गोष्टी केल्या जातात, ह्या चांगल्या आहेत. परंतु हे त्या मुलाला छोटी छोटी मदत मदत केल्यासारखी आहे. त्याच्यामुळे खरी मदत हा भक्तच करू शकतात. म्हणून स्वतःच्या प्रगतीसाठी पण
आणि इतरांसाठी पण आपल्याला लोकांना भक्तीमध्ये प्रोत्साहित केलं पाहिजे. भक्तीमध्ये घेऊन आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण नवीन-नवीन मार्ग शोधून काढतो. काही वेगळ्या पद्धतीचे क्लासेस किंवा फेस्टिव्हल किंवा जे काही लोकांना ज्या पद्धतीने शक्य होईल त्यांना भक्तीकडे आकर्षित करायचं. आणि दुसरी गोष्ट जे भक्तीत आले, ते भक्ती सोडून जाऊ नये याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर बिचारे खूप त्रस्त होऊन भक्तीत येतील आणि आपण आपसामध्ये थोडीशी कुजबुज केली, भांडणं केले, त्याच्यातून जर एखादा व्यक्ती भक्ती सोडून गेला तर किती जास्त नुकसान आहे. म्हणजे एवढ्या अनंत जीवापैकी एका जीवाला कळतं. म्हणजे बघा समाजामध्ये आता पूर्ण पृथ्वीवरची लोकसंख्या जर बघितली समजा आपण 7 समजा 6 अब्ज जरी पकडली तर 6 अब्जपैकी धार्मिक लोक किती असतील? काही करोड लोक असतील. बऱ्याचशा लोकांना तर धार्मिकतेशी काही घेणं देणं नाही. आणि काही करोड मध्ये पण सनातन धर्मात किती असतील? आणि सनातन धर्मात असून पण भक्ती श्रेष्ठ आहे अशी किती लोकांना माहिती आहे? आणि भक्ती श्रेष्ठ आहे असं माहीत असून पण योग्य मार्गात किती लोक आले? बरेचसे लोक त्यांची इच्छा असते भक्ती किंवा अध्यात्म करण्याची पण गुरु चुकीचा भेटतो आणि मग त्यांचं खूप नुकसान होतं. मग आता 6 अब्जातून आपल्या सत्संगामध्ये येणारे किती तुरळक लोक आहेत? म्हणजे 0.000 म्हटलं 1% एवढी लोकसंख्या पण नाहीये की एवढे लोक सध्या इस्कॉनमध्ये किंवा या भक्तीमध्ये आहेत. किंवा इतर जरी मार्ग समजा श्री वैष्णव वगैरे जरी पकडले, पण आपण आपलं उदाहरण घेऊया इस्कॉनचं. पूर्ण जगाच्या लोकसंख्येची जर तुलना केली तर इस्कॉनमध्ये किती कमी लोक आहेत? 0.001% पण नाहीत. म्हणजे इस्कॉनमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती किती दुर्मिळ आहे. आणि अशी व्यक्ती समजा भक्तांच्या संघात आली आणि तिथे छोट्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे एकमेकांमध्ये गैरसमज झाली आणि ते व्यक्ती भक्ती सोडून गेली तर त्या जीवाचं किती अनंत काळासाठी नुकसान आहे. समजा आपल्यामुळे जर एखादी व्यक्ती सोडून गेली तर भगवंतांना कसं वाटेल? तर नवीन लोकांना पण आणलं पाहिजे आणि जे लोक आहेत त्यांना पण टिकवलं पाहिजे सगळ्यांनी एकमेकांना ऍडजस्ट करून. कारण आपण सगळे दुर्मिळ आहोत. तुम्ही पण दुर्मिळ आहात. तर एकमेकांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि हे आपल्याकडून अपेक्षित आहे. जसं अष्टांगिकेकडून अपेक्षित आहे तसं भक्तियोगीकडून पण अपेक्षित आहे. जसं की मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं. हां, एक उदाहरण मला काय आठवलं, एका व्यक्तीने का इस्कॉन सोडून दिलं तर काही दिवसापूर्वी चौपाटीचे भक्त नेपाळला गेले होते. त्या तिथल्या नाव काय त्या भगवंतांचं मुक्तीधाम का काहीतरी आहे नेपाळमध्ये. तर तिथे गेले होते. तर तिथे त्यांचं विमान क्रॅश झालं आणि विमान क्रॅश झाल्याने सगळे एक ब्रह्मचारी आणि बरेचसे गृहस्थ वगैरे होते. सगळ्यांचा मृत्यू झाला. तर मग मृत्यू झाल्यावर त्याच्यापैकी एका व्यक्तीचं शोक सभेमध्ये जास्त काही त्याच्याबद्दल बोलले नाही म्हणून एक व्यक्ती नाराज झाला आणि त्यांनी भक्ती सोडून दिली की या लोकांना मेलेल्या लोकांबद्दल काही सहानुभूती नाहीये. तर म्हणजे अशा कारणासाठी जर व्यक्ती भक्ती सोडून जात असेल तर किती कठीण आहे. माझा सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला म्हणजे सांगायचं काय मला तुम्हाला कळलं असेल की नवीन लोकांना तर आणायचंच आहे परंतु जे आले त्यांना पण टिकवायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपला इगो आणि दुसऱ्याचा इगो पण सांभाळून राहिलं पाहिजे. म्हणजे म्हणजे माझ्या जेवढं मला समजतं ना त्याच्यानुसार भक्तीमध्ये येऊन एखादा जीव परत सोडून जाणं त्याच्यापेक्षा जास्त मोठी दुर्भाग्याची गोष्ट काहीच नाहीये. कारण पण कमीत कमी भक्तीतून कोणी सोडून जाण्यासाठी आपण तरी कारणीभूत होऊ नये. कोणाला नाही घेऊन आलं तरी चालेल, पण कमीत कमी आलेल्या लोकांना बाहेर काढू नये. तर हे आपण याच्यावरती सगळ्यांनी चिंतन करायला पाहिजे. मी पण करायला पाहिजे. माझ्यामुळे तुमचा कधी भावना दुखवल्या तर सांगा मला. तर आपण समोरच्या श्लोकाकडे जाऊ. श्लोक नंबर 33. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिराम्. तर इथं अर्जुन खूप इंटरेस्टिंग गोष्ट बोलतो की अर्जुन म्हणतो कृष्ण तुम्ही मला सांगितले की हा अष्टांग योगामध्ये
प्रगती करून असं आनंदाची प्राप्ती होते, मोक्ष मिळतो आणि एवढा आनंद येतो की त्याचं वर्णन पण करता येत नाही. परंतु तुमचं सगळं ऐकून मला असं वाटतं की हा अष्टांग योग काही करण्यायोग्य नाहीये. तर का करण्यायोग्य नाहीये? यो अयम योगस त्वया प्रोक्त, हे कृष्णा, हा योग जो तुम्ही बोलला आहात, ही पद्धती जो तुम्ही आता वर्णन केली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं, साम्येन मधुसूदन, की समभाव असला पाहिजे. आधी पण आपण बघितलं होतं की सुरुवातीला तो सोनं आणि दगड वगैरे पण समान बघतो, नंतर शत्रू मित्र आपले दूरचे सर्वांना समबुद्धीने बघतो. तर त्याची आठवण करून परत इथे अर्जुन सांगतो आणि आता पण कृष्ण बोलले होते की सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समान असला पाहिजे. तर अर्जुन म्हणतो हे थोडंसं कठीण आहे. योऽयं योगस्तया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि, की मला तरी वाटतं की बाबा हे करणं काही शक्य नाहीये. का शक्य नाहीये? चंचलत्वा स्थितीम स्थिरा, कारण मन हे एवढं चंचल आहे, त्याला अशा समान बुद्धीमध्ये जास्त दिवस ठेवणं शक्य नाही. समजा मी कृत्रिमरित्या काही दिवस प्रयत्न करेल की माझा मित्र आणि माझे शत्रू दोन्ही मला समान आहेत, पण जास्त दिवस शक्य नाहीये. तर याचा अर्थ असा नाही की कोणाला शक्य नाहीये, पण अर्जुन ठीक आहे, एक सिद्धांत तुम्हाला इथे सांगतो की अर्जुनसाठी अष्टांग योग काही मोठी गोष्ट नव्हती. कारण अर्जुन इतका पात्र व्यक्ती होता की त्याचं सर्व इंद्रियांवरती पण नियंत्रण होतं आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पण अर्जुन खूप प्रगत व्यक्ती होता. परंतु अर्जुनाच्या तोंडातून हे शब्द कृष्ण बाहेर काढतायत आणि त्याच्याद्वारे कृष्णाचं स्वतःचा मनोभाव काय हे इथं आपल्याला समजतं की बघा, अर्जुनाला योग अशक्य नव्हता, पण भगवंताने त्याला या स्थितीत टाकले आणि त्याच्यातून बोलून घेतात की हा योग करणं शक्य नाही, अष्टांग योग. तर याच्यातून कळते की भगवंतांची पण इच्छा नाही की लोकांनी अष्टांग योगामध्ये जास्त वेळ घालवा. तर हे अर्जुनाचं निमित्त करून भगवंत ज्याकडून बोलून घेतात. तिथे अर्जुन काय म्हणतो की असं समदृष्टिकोन, तुम्ही म्हणताय की शत्रूला पण आणि मित्रांना पण एकसारखंच बघा. तर समजा ठीक आहे, मी काही दिवस करेल, पण मला नाही वाटत जास्त दिवस हे करणं शक्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर मला अष्टांग योगाचं वर्णन केलं, हा मार्ग माझ्यासाठी नाहीये. कारण काय, तुम्ही म्हणता सगळ्याचं सुखदुःख, आपलं सुखदुःख बघ. मी युधिष्ठिर महाराजांचं आणि दुर्योधनाचं सुखदुःख समान कसं काय बघू? आणि तुम्ही इथे मला युद्ध करायला सांगताय. तर दुर्योधन आणि युधिष्ठिर महाराज मला समान कधीच होऊ शकत नाही. मग भगवंत म्हणतील, अरे मग बुद्धीने प्रयत्न कर, की सगळे एकसारखेच आहेत, सगळे आत्मा आहेत. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे, बुद्धीने मी काही वेळासाठी प्रयत्न करेल की दुर्योधन पण एक आत्मा आहे, युधिष्ठिर पण एक आत्मा आहे, सगळे आत्मा समान स्तरावर आहेत. परंतु मन एवढे चंचल आहे की मन माझ्या बुद्धीला वशीभूत करेल आणि परत मला दुर्योधन दिसला की क्रोध येईल. त्याच्यामुळे तुम्ही जो सांगितलेला मार्ग आहे अष्टांग योगाचा, मला तरी वाटतं की हा काही प्रॅक्टिकल नाहीये, करण्यायोग्य नाहीये. तर इथं अर्जुन इतका गुणवान असून आणि त्याच्याकडे एवढे काही गुणवत्ता असून पण तो म्हणतो की अष्टांग योग मला शक्य नाही. तर जे मॉडर्न लोक म्हणतात की अष्टांग योगा तुम्ही या, आम्ही तुम्हाला अष्टांग योग शिकवतो आणि अष्टांग योगाने तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकता, तर ते लोक अर्जुनापेक्षा अधिक पात्र आहेत का? तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगतात. किती नंबरचा तात्पर्य हा? 33 नंबर ना. 33 नंबरच्या तात्पर्यात प्रभुपाद काय सांगतात, कारण त्याला वाटले की आपण या योग पद्धतीचा अभ्यास करण्यास असमर्थ आहोत. या कलियुगामध्ये सामान्य मनुष्याला ग्रहत्याग करून वनामध्ये किंवा अरण्यामध्ये एकांतवासात योगाभ्यास करण्यासाठी जाणे शक्य नाही. या युगाचे लक्षण आहे की मनुष्याचे आयुष्य अत्यंत अल्प आहे आणि अल्पायुषी जीवनासाठी सुद्धा त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागतो. अर्धा दिवस तर नोकरीतच जातो, तो अष्टांग योग कधी करणार आणि ध्यान कधी करणार, व्यायाम कधी करणार? थोडंफार अर्धा तास चालायला भेटलं तरी मोठी गोष्ट. म्हणजे अष्टांग योग बिलकुल प्रॅक्टिकल नाही, करणं शक्यच नाही. तर सध्या व्यावहारिक साधनांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार करून घेण्याकडे लोक गंभीरपणे प्रवृत्त होत नाहीत. तर मग या कठीण योग पद्धतीबद्दल तर बोलायलाच नको. जसं की आता समजा भक्ती मार्ग आहे, आपण भक्तीमध्ये लोकांना काय सांगतो की भक्ती एवढी सोपी आहे, तुम्हाला जे जेवण करायचे ते फक्त अर्पण करून घ्या आणि फक्त थोडंसं भगवंतांचं नामस्मरण करा, थोडंसं क्लास ऐका. एवढं सोपं असून पण लोकांना इंटरेस्ट नाहीये. तर हा अष्टांग कोण करणार आहे? त्याच्यामध्ये तर सगळं पहिले घर सोडायचं, जंगलात जायचं, ब्रह्मचर्य पालन करायचं,
एवढ्या कठीण म्हणजे प्रभुपाद पण सांगत आणि अर्जुनाला पण तेच म्हणायचं की हा मार्ग प्रॅक्टिकल नाहीये. पण याचा अर्थ असा नाहीये की कुणीच करू शकत नाही. परंतु कृष्णाचा मनोभाव अर्जुनाच्यातून प्रगट होतो की भक्तीच चांगली आहे. आणि ते या श्लोकाच्या शेवटी आणखीन समजेल आपल्याला. तर मनाचं आणखीन अर्जुन समोरच्या 34 नंबरच्या श्लोकात वर्णन करतो की मन कसं आहे किंवा मनाची काही विशेषणं सांगतो अर्जुन. चंचलं हि मन कृष्ण प्रमाथी बलवत् दृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरीव सुदुष्करम्. अर्जुन इथे मनाचे आणखी 3 गुण सांगतो. चार सांगतो. पहिली गोष्ट आहे मन चंचल आहे. नंतर मन प्रमाथी आहे, बलवान आहे आणि दृढ आहे. तर की मागच्या श्लोकात अर्जुन काय बोलला की मागच्या आणि या श्लोकात पण अर्जुन काय म्हणतो की मनाला नियंत्रित करणं शक्य नाही. परंतु समजा श्रुतीशास्त्रांमध्ये एक वर्णन येतं. तुम्ही भगवद्गीतेमध्ये ती पेंटिंग बघितली असेल की एक रथ आहे, रथामध्ये 5 घोडे आहेत आणि त्या 5 घोड्यांना 5 इंद्रिय दाखवलेत. माझ्या कॉपीमध्ये आहे का? हा आहे बघा. सुरुवातीला जे फोटोज आहेत ना, त्याच्यामध्ये ते 3 भावल्याच्या फोटोच्या आधीच्या पेजवरती नंबर तिने आहे दिलाय. एक रथ आहे, रथामध्ये एक व्यक्ती बसलीये, एक व्यक्ती तो रथ चालवतीये, 5 घोडे आहेत आणि 5 घोड्यांना 5 इंद्रिय दाखवले. तर हा श्रुतीशास्त्रामधला कठोपनिषद मधल्या एका श्लोकावरती आधारित ही पेंटिंग आहे. तर या पेंटिंग नुसार काय आहे, की 5 इंद्रिय म्हणजे 5 घोडे आहेत आणि या घोड्यांची लगाम म्हणजे मन आहे आणि ही जी लगाम जो सारथी आहे तो म्हणजे बुद्धी आहे आणि जो प्रवासी आहे तो म्हणजे आत्मा आहे. म्हणजे बुद्धीने काय केलं पाहिजे? बुद्धीने मनाला म्हणजे लगामला पकडून घोड्यांना योग्य पद्धतीने चालवलं पाहिजे. परंतु जर समजा असं झालं की लगाम आणि घोडे आपल्या मनाने चालायला लागले, तर मग त्या प्रवासाचं काय होणार? तसंच जर इंद्रिय आणि मन जर नियंत्रित नसेल, तर मग नक्कीच त्या आत्म्याची अधोगती होणार. तर इथे अर्जुन म्हणतोय की या मनाला नियंत्रित करणं खूप कठीण आहे. मग कृष्ण काय म्हणतात? परंतु अर्जुन तर श्रुतीशास्त्र सांगते की मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. मग बुद्धीने जसा तो सारथी लगामीने लगामला नियंत्रित करतो म्हणजे मनाला नियंत्रित करतो, तसं तू बुद्धीच्या साह्याने मनाला नियंत्रित कर. तर अर्जुन म्हणतो कृष्णा एवढं सोपं नाहीये. हं? हे तुम्ही मला म्हणताय की अरे अर्जुन मनाला बुद्धीच्या साह्याने नियंत्रित कर. हे किती कठीण आहे तुम्हाला माहिती आहे का? वायोरिव सुदुष्करम. समजा एखादं वादळ आलं आणि त्या वादळामधल्या हवेला जर तुम्ही जाऊन म्हटले की जा त्या वादळाला कंट्रोल कर, तर असं कोणी कंट्रोल करू शकतं का? तर वादळाला कुणीच कंट्रोल करू शकत नाही. तसंच आणि अर्जुनाच्या बाबतीमध्ये अर्जुनामध्ये एवढी शक्ती होती की तो वादळाला नियंत्रित करू शकायचा. कारण त्याच्याकडे असे काही दैवी अस्त्र होते की जसे की आता आधुनिक सायन्समध्ये केवळ मिसाईल किंवा ॲटम बॉम्बच आहेत. परंतु वैदिक सायन्समध्ये अग्निअस्त्र, जल अस्त्र अशा वेगळ्या प्रकारचे अस्त्र पण असायचे. की आता सध्या आपल्याला विज्ञानाला फक्त अग्नी निर्माण करण्याचंच माहिती आहे. परंतु आधीच्या तंत्रज्ञानामध्ये या लोकांना वायू वगैरे गोष्टी पण अस्त्र म्हणून वापरण्याची विद्या माहिती होती. तर अर्जुनाला ब्रह्मास्त्र पण नियंत्रित करता यायचं. तर अर्जुन वादळाला पण नियंत्रित करू शकला असता. परंतु असा वादळाला नियंत्रित करू शकणारा व्यक्ती पण म्हणतो की मनाला मी नाही नियंत्रित करू शकत. परंतु हे अर्जुन आपल्या सर्वांसाठी सांगतोय. तर कृष्ण म्हणतात ठीक आहे, अरे श्रुतीशास्त्र सांगतं की बुद्धीने मनाला नियंत्रित करावं. तर तू बुद्धीने मनाला नियंत्रित कर ना अर्जुन. तू का म्हणतो नाही करू शकत? तर तर अर्जुन सांगतो पहिलं विशेषण की नाही कृष्णा नाही करू शकत. हे मन खूप चंचल आहे आणि कुठे जाईल काही सांगता येत नाही. मग भगवंत म्हणतील ठीक आहे, मग तू बुद्धीचा विवेक वाढव आणि काय बरोबर आहे काय चुकीचं आहे याच्या साहाय्याने मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न कर. मग अर्जुन दुसरं विशेषण सांगतो प्रमाथी. बघा तुम्ही मंथन तुम्ही हा शब्द ऐकला असेल. दुधाला जे मंथन केलं जातं ना, त्याला आपल्याकडे काय म्हणतात?
घुसळणे. तर इथे संस्कृतमध्ये मंथन म्हटलं जातं. समुद्र मंथन आपण ऐकलं असेल ना, मंथन. तर इथे प्रमाथी, मथ म्हणजे मथने, आणि संस्कृतमध्ये कुठे पण लागला म्हणजे त्याला आपण हे म्हणू शकतो, तारतम्य भाव, गुड बेटर बेस्ट सारखं. प्रमाथी, मथी म्हणजे मथने, आणि म्हणजे अधिक पद्धतीने, म्हणजे काय म्हणता येईल, अधिक वेगाने किंवा अधिक बलाने मंथन करणे. तर हे जे मन आहे ते बुद्धीचं पण मंथन करतं, आणि बुद्धीचा जो विवेक आहे, त्या विवेकाला मन काम नाही करू देत. आणि भगवंत, हे मन असं आहे की समजा एखादा खूप मोठा आजार आहे, आणि त्या मोठ्या आजाराला कधी कधी औषध दिलं तर काहीच फरक पडत नाही. तर असं मन बलवान आहे. बघा, पहिलं विशेषण सांगितलं चंचल आहे, की मन चंचल असल्यामुळे बुद्धीने नियंत्रित होत नाही. मग कृष्ण म्हणले की विवेक बुद्धीने नियंत्रित कर, विवेक वाढव. तर अर्जुन म्हणतो नाही, हा प्रमाथी आहे, बुद्धीचं पण मंथन करून कुठे घेऊन जाईल ते सांगता येत नाही. आणि कृष्णा मनाचं आणखीन एक विशेषण आहे, हे मन खूप बलवान आहे. आणि कसं बलवान आहे, एखाद्या आजारासारखं बलवान आहे. एखादा आजार खूप जर काय म्हणता येईल दुष्कर असेल, तर त्याच्यावरती औषध पण काम करत नाही. तर तसं हे मन आहे, याच्यावरती बुद्धी काय काम करणार आहे. आणि समजा तू जर म्हणत असशील की बुद्धीला असं एकदम धारधार कर, शार्प कर, इंग्लिशमध्ये म्हणतात ना, शार्पन युअर इंटेलिजन्स, किंवा तीव्र बुद्धी, किंवा कुशाग्र बुद्धी असं म्हणतात. तर अशी तीव्र कुशाग्र बुद्धी करून याला भेद, असं जर तुम्ही मला म्हणत असाल, तर हे मन हे खूप दृढ आहे. दृढ म्हणजे अर्जुन इथं कशाची उपमा देतो, समजा आपण एखाद्या लोखंडाचा एक आयरनची शीट घेतली किंवा लोखंडाचा पत्रा घेतला, आणि त्या लोखंडाच्या पत्र्याला किती जरी टोकदार सुई फेकून मारली तरी ते पत्र्यातून सुई आरपार नाही जाऊ शकत. किती जरी किती जरी वर्ष त्या सुईचं टोक वाढवलं तरी ती सुई कधीच पत्र्याला भेदून नाही जाऊ शकत. तसंच अर्जुन म्हणतोय की कृष्णा, हे मन त्या लोखंडी पत्र्याप्रमाणे किंवा शीट प्रमाणे आहे. बुद्धी किती जरी तीक्ष्ण असली तरी या मनाला नाही भेदू शकत. तर हे 4 विशेषण वापरलेत अर्जुनने मनाबद्दल, की मन नियंत्रित करणं किती कठीण आहे. तर हे जे कठोपनिषदचा श्लोक आहे, प्रभुपादांनी तात्पर्य दिलाय पान नंबर 249 मध्ये. या श्लोकानुसार आत्मा हा त्या रथातला प्रवासी आहे, बुद्धी हा ड्रायव्हर किंवा सारथी आहे, आणि लगाम म्हणजे मन आहे, आणि घोडे म्हणजे इंद्रिय. तर असं अपेक्षित आहे की आत्म्याला प्रगतीसाठी योग्य बुद्धीने मनाला नियंत्रित करून आध्यात्मिक प्रगती करावी. परंतु जर ते घोडे आणि लगाम स्वतःच्या मनाने बघत असतील तर खूप कठीण आहे. तर पहिलं विशेषण हे चंचल आहे, तर बुद्धीला डिस्टर्ब करतं. परंतु विवेक वाढून नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तर हा प्रमाथी आहे. प्रमाथीला प्रभुपादांनी काय सांगितलं भाषांतरामध्ये, विचलित करणारा. चंचल आणि विचलित, चंचल म्हणजे काय असेल की बाबा, विचलित म्हणजे प्रमाथीला काय सांगितलं की बुद्धीचं पण मंथन करून, जसं की आपण त्या जैमिनी ऋषीच्या याच्यामध्ये बघितलं होतं ना, की जैमिनी ऋषीला व्यासदेव बोलले होते की मनुष्याच्या मनाचा काही विश्वास नाही. जैमिनी ऋषींनी नव्हतं ऐकलं, पण नंतर मग व्यासदेवाने रात्री एक स्त्री होऊन आले, मग जैमिनी ऋषीला त्यांची चूक कळली. तसं हे मन आहे, किती जरी विवेक असला तरी त्या बुद्धीला मंथन करून त्याच्या विवेकापासून त्याला दूर घेऊन जाऊ शकतो. आणि बलवान मन आहे आजारासारखं, की खूप मोठ्या तीव्र आजारावरती औषध पण काम करत नाही. आणि एकदम दृढ आहे. दृढ आहे म्हणजे ऑब्स्टिनेटला मराठीत काय म्हणतात, हट्टी आहे किंवा जिद्दी आहे. किती जरी बुद्धी तीव्र असली तरी या मनाला नाही भेदू शकत. आणि कृष्णा, माझ्या म्हणण्यानुसार वायूला नियंत्रित करणं, हवेला पकडणं जितकं कठीण आहे, तितकं मनाला पकडणं कठीण आहे. तर अर्जुन हे 2 श्लोक का बोलतोय? कारण कृष्णाने आतापर्यंत या अध्यायामध्ये अर्जुनाला अष्टांग योग सांगितला. आणि अष्टांग योग सांगितल्यावर अर्जुनाचं म्हणणं आहे की बाबा, हे जो तू मार्ग सांगितला आहे अष्टांग योगाचा, ठीक आहे, काय काय मिळणार सर्व चांगलं आहे, पण मला वाटतं की हा मार्ग काही प्रॅक्टिकल नाही. का प्रॅक्टिकल नाही? कारण मनाला समभावनेत ठेवणं शक्य नाही. कारण मनाचे हे 4 दोष आहेत, चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवद आहे, आणि दृढ आहे. तर त्याच्यामुळे मला तरी वाटतं की हा जो अष्टांग योगाचा मार्ग आहे, तो काही बरोबर नाहीये आणि तो करण्यासारखा नाहीये. तर
मग कृष्ण काय म्हणतात अर्जुनाच्या या दोन वर्णावरती बघूया. कृष्ण काय म्हणतात, अरे अर्जुन असा काय बोलतो, मनाला तर कोणी पण नियंत्रित करू शकतो असं कृष्ण म्हणतात की काय म्हणतात बघूया. श्लोक नंबर 35. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. समजा समजा एखादा मुलगा एखादं गणित घेऊन जर शिक्षकाकडे गेला आणि तो शिक्षक जर त्या विद्यार्थ्याला बोलला की अरे खरंच हे गणित अवघड आहे, तर याचा अर्थ खरंच त्याच्यामध्ये काहीतरी डिफिकल्टी असली पाहिजे. तर जसं अर्जुन आला त्या विद्यार्थ्यासारखा आहे की अर्जुन म्हणतो की मनाला नियंत्रित करणं शक्य नाही. तर कृष्ण असं नाही म्हणत की अरे अर्जुन काय बोलतोय, मनाला नियंत्रित करणं किती सोपं आहे. आणि असं बघायला गेलं तर म्हणजे कृष्णासाठी काहीच अशक्य नाहीये, परंतु आपल्या जीवाच्या स्तरावरती जीवांचं काय म्हणता येईल, जीवांची लेवल बघून कृष्ण इथे मान्य करतात असंशय महाबाहो, की अर्जुन तू जे बोललाय ते बरोबर आहे, असंशय आहे, म्हणजे याच्यामध्ये काही डाऊट नाहीये की खरंच मन कसं आहे, मनो दुर्निग्रहम चलम, की मन हे कंट्रोल करण्यासाठी खूप कठीण आहे आणि चंचल आहे, हे मी मान्य करतो. परंतु अर्जुन तू असं नको म्हणू की शक्यच नाहीये. तू असं म्हणतोय की की खूप तीव्र आजारासारखं आहे, त्याच्यावरती औषध काम करत नाही, किंवा वायूसारखं आहे, त्याला कोणी पकडू शकत नाही. परंतु असं नाहीये, मी मान्य करतो की कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये. जसं की समजा एक शिक्षक त्या विद्यार्थ्याला म्हटले की बरोबर आहे की हे गणित कठीण आहे, परंतु याचं उत्तर नाही मिळत, उत्तर याला सॉल्व्ह करणं अशक्य आहे असं नाहीये. याचं उत्तर मिळू शकतं, पण थोडंसं कठीण आहे. तसं इथे काय म्हणतात की असंशय महाबाहो, मी मान्य करतो की मनाला नियंत्रित करणं कठीण आहे, कारण मन दुर्निग्रह आहे आणि चलन चंचल आहे. परंतु त्याला नियंत्रित करण्याचा मार्ग काय आहे? अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. इथे मनाला नियंत्रित करण्यासाठी दोन गोष्टी कृष्ण सांगतात. एक म्हणजे अभ्यास आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैराग्य. तर अभ्यास म्हणजे सराव, की समजा आता हा अष्टांग योगी अष्टांग योगाचा सराव करतो, की प्राणायाम करणे किंवा विशिष्ट प्रकारचा आहार घेणे न घेणे, जे काही त्याच्यासाठी नियम असतील, किंवा मन कुठे जर भटकले तर त्याला परत घेऊन येणे, तर हा अभ्यास आहे. मन नियंत्रणाचा अभ्यास त्याला करावा लागेल. ही पहिली पायरी. आणि दुसरी गोष्ट असं आहे की वैराग्य. वैराग्य म्हणजे काय, की ज्या गोष्टीमुळे मन विचलित होतं त्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवावं लागेल. समजा आपल्याला असं वाटतं की मोबाईलमुळे माझं मन विचलित होतं, मग आपल्याला मोबाईल पासून स्वतःला दूर ठेवावं लागेल, मोबाईल पासून वैराग्य निर्माण करावं लागेल. तर याला वैराग्य म्हणतात. मोबाईल मी फक्त एक उदाहरण दिलं. ज्याही गोष्टीने असं वाटतं की या गोष्टीमुळे मन नियंत्रणाला कठीण आहे, त्याच्यापासून वैराग्य म्हणजे थोडक्यात अनासक्ती किंवा त्या गोष्टी प्रतिकूल गोष्टीपासून दूर जावं. तर इथे भगवंत स्वीकार करतात की ठीक मान्य आहे की मनाला नियंत्रित करणं कठीण आहे, परंतु हे अशक्य नाही. याच्यासाठी दोन गोष्टी केल्या पाहिजे. एक तर सराव, म्हणजे परत 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 प्रॅक्टिस, आणि ज्या गोष्टी आपल्याला प्रतिकूल आहेत आपल्या साधनेसाठी त्याच्यापासून अनासक्ती, या दोन गोष्टी जर केल्या तर मनाला नियंत्रित करणं शक्य आहे. अभ्यास किंवा सराव किंवा परत परत प्रयत्न करणे याला अभ्यास म्हणतात. वैराग्य म्हणजे प्रतिकूल गोष्टीपासून दूर राहणे, ज्याच्यामुळे मनावरती आणखीन संस्कार होणार नाहीत किंवा आणखीन आठवणी निर्माण नाही होणार, अधिकाधिक प्रयत्न करणे. आणि मागच्या श्लोकामध्ये अर्जुनने उदाहरण दिलं होतं की हे मन कसंही बलवत आहे, एखाद्या मोठ्या आजारासारखं आहे की मोठ्या आजारामध्ये औषध पण काम करत नाही. तर तेच उदाहरण घेऊन त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद आणि आचार्य स्पष्टीकरण देतात की कृष्ण काय सांगतात की बरोबर आहे की जेव्हा आजार खूप मोठा असतो तेव्हा त्याच्यावर औषध काम करत नाही, परंतु अर्जुन असंही आहे की जर पेशंटने दररोज औषध घेतलं तर हळूहळू ते औषध काम करायला लागतं. आता तू असं म्हणशील की आज पेशंट आयसीयू मध्ये आहे आणि गोळी घेतली की लगेच उठून उभा राहायला पाहिजे, असं नाही म्हणत. तर मान्य करतो की मोठ्या आजारामध्ये लगेच औषध काम करत नाही, परंतु जर औषध त्याने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नियमितपणे घेतलं
तर काही दिवसानंतर ते औषध नक्कीच काम करतं. तर इथे कृष्णाला काय सांगायचंय अर्जुनाचं उदाहरण घेऊन, की अशक्य नाहीये, पण सराव करावा लागेल आणि हळूहळू होईल. आणि इथे अर्जुनासाठी दोन विशेषण वापरले कृष्णाने, एक महाबाहू आणि एक कौंतेय. महाबाहू म्हणजे ज्याच्या बाहू किंवा भुजा मजबूत आहेत. तर कृष्णाला काय म्हणायचे, की अरे तू एवढा शूरवीर योद्धा आहेस, तू भगवान शंकराला पण पराजित केलंस आणि तू काही मनाला नाही पराजित करू शकणार. तू एवढा शक्तिशाली आहेस, तर मनरूपी सैनिकाला पण जिंकून घे. तर हे त्यांना महाबाहू या शब्दातून म्हणायचे. आणि कौंते या शब्दातून म्हणायचं, की तू कुंतीचा मुलगा आहेस आणि कुंती माझी आत्या आहे, तर मी तुला नक्कीच मदत करेल या प्रवासामध्ये. त्याच्यामुळे तू असं नको समजू की अशक्य आहे. तर हे शक्य आहे. तर हे अष्टांग योगासाठी जरी वर्णन नसलं तरी प्रभुपादाने तात्पर्यामध्ये खूप छान वर्णन दिलंय. तर हे आपण तात्पर्य स्वतः आपण वाचायला पाहिजे. प्रभुपादांनी म्हणजे अष्टांग योगीने कसं मन नियंत्रित करावं याच्याबद्दल चर्चा जरी असली तरी भक्तांनी कसं मन नियंत्रित करावं याच्यावरती प्रभुपाद तात्पर्य सांगतात 250 पानमध्ये. परमात्म्यावर मन केंद्रित करणे, मन आणि इंद्रिय संयमित करणे, ब्रह्मचर्य पालन करणे, एकांतवासात राहणे इत्यादी कठोर नियमांचे पालन कोणीही करू शकत नाही. तरीही कृष्ण भावनेमध्ये मनुष्य नवविध भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो. या नवविध भक्तीमधील सर्वप्रथम पायरी म्हणजे कृष्ण लीलांचे श्रवण होय. कृष्ण लीलांचे श्रवण म्हणजे क्लासेस ऐकणे. आजकालच्या सध्याच्या युगामध्ये किती फॅसिलिटी. आधी जर क्लास ऐकायचा असेल तर साधूला बोलवावं लागायचं किंवा कुठे त्यांच्या आश्रमात जावं लागायचं. आता युट्यूब मध्ये किंवा इस्कॉन डिझायटरी साईट मध्ये इस्कॉनच्या सगळ्याच मंदिरांचे क्लासेस आपण एकाच वेळेस अटेंड करू शकतो. एवढी पण फॅसिलिटी आहे. तर सध्या श्रवणाची खूप फॅसिलिटी आहे. तर प्रभुपाद काय म्हणतात, सर्वप्रथम पायरी आहे कृष्णलीलांचे श्रवण. मनाला सर्व कल्मशापासून शुद्ध करण्याचे हे दिव्य आणि प्रभावी माध्यम आहे. तर हा मुद्दा नोंद करण्यासारखा आहे भक्तांसाठी, की मनाला शुद्ध करण्यासाठी अधिकाधिक श्रवण झालं पाहिजे. श्रवण किंवा वाचन. तर वाचनापेक्षा श्रवण जास्त सोपं आहे. कधी कधी आपल्याला वाचनाचा कंटाळा येऊ शकतो, परंतु ज्यांचा पण क्लास आवडतो किंवा सिंपल वाटतो त्यांचा आपण ऐकू शकतो. इस्कॉन मध्ये एवढी व्हरायटी आहे, तर दररोज काही ना काही श्रवण झालंच पाहिजे. 1 तास तरी. त्याच्यामुळे इस्कॉनच्या प्रत्येक मंदिरात 1 तास भागवतम क्लास असतोच पूर्ण जगभरात. आणि जे काही काम करत असताना किंवा कधीही जसा वेळ मिळेल थोडा तरी वेळ काढून दररोज काही ना काही श्रवण झालं पाहिजे. श्रवण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की सगळीकडून इथून थोडं तिथून थोडं असं नका ऐकू. समजा आता आपण इस्कॉनला फॉलो करतोय तर दररोज एका व्यक्तीचं म्हणा किंवा एका मंदिराचं किंवा काहीतरी त्याला क्रम असला पाहिजे. आज आपण ऐकलं समजा श्री संप्रदायाचं, उद्या ऐकलं मधुवांचं, असं इकडं तिकडं समजणार नाही कोण काय बोलतंय. एक एक लाईन पकडून ऐकावं लागेल आपल्याला. तर असं थोडस निश्चय करायचा की ठीक आहे, मी दररोज 1 तास राधा गोविंद महाराजांचा क्लास ऐकेल किंवा गौरकृष्ण महाराजांचा क्लास ऐकेल किंवा समजा आपल्याला दुसऱ्या कुणाचा आवडत असेल तर त्यांचं कुणाचंही काहीतरी दररोज ऐकलंच पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. जेव्हाही समजा आता तुम्ही गृहस्थ आश्रमात आहात तर स्वयंपाक करताना किंवा घराचे कामं करताना किंवा बाहेर समजा वॉक साठी गेले तर वॉक करताना, जेव्हाही शक्य आहे तेव्हा पण काही ना काही दररोज ऐकलंच पाहिजे. मनुष्य कृष्णलीलांचे जितके अधिक श्रवण करतो तितका तो अधिक प्रबुद्ध होतो आणि मनाला श्रीकृष्णापासून दूर नेणाऱ्या सर्व गोष्टीपासून अनासक्त होतो. तर हे भक्तीमध्ये आपल्याला वैराग्य निर्माण करण्याची गरज नाही, आपोआपच वैराग्य निर्माण होतं. जसं एक श्लोक मी बऱ्याचदा सांगितलाय तुम्हाला, वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजित जनयती आशु वैराग्यम ज्ञानम चेद अहेतुकम. तर हे श्रवण हे भक्तीचं अंग आहे. श्रवण केल्यावरती व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये ज्ञान पण आणि वैराग्य आपोआपच निर्माण होतात. त्याच्यामुळे भक्तीत आल्यावरती आपल्याला आधीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट राहत नाही. तर जसे अष्टांग योगीला अनासक्ती करावी लागते तसं आपल्याला आपोआपच अनासक्ती निर्माण होते. फक्त याच्यासाठी एकच गोष्ट करायची की दररोज काही ना काहीतरी 1 तास किंवा कमीत कमी 1 तास तरी ऐकलं पाहिजे. समजा आपल्याला फिलॉसॉफी नाही आवडत तर एखादी लीला ऐकू शकतो. राधा गोविंद महाराजांचे क्लासेस खूप सिंपल असतात. ज्याचाही क्लास आपल्याला ऐकावा असं वाटेल, पण काही ना काही दररोज ऐकलंच पाहिजे. तर
हे भक्तांसाठी प्रभुपादांनी सांगितले. त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे भगवंताबद्दल श्रवण. भगवत श्रवणाने मन आपोआप नको त्या गोष्टीपासून दूर होते आणि अशा पद्धतीने मनाला आपण नियंत्रित करू शकतो. तर आज आपण काय बघितलं, म्हणजे 6व्या अध्यायामध्ये कृष्णाने मोक्षप्राप्तीचा एक आणखी नवीन मार्ग सांगितला, नवीन म्हणजे वेगळा, अष्टांग योग. आणि अष्टांग योगाचं वर्णन करत असताना आपण या 31 पासून बघितले की प्रगत स्थितीमध्ये योगीची कशी स्थिती असते की तो सर्वत्र भगवान परमात्मा बघून त्यांची उपासना करतो किंवा भक्तीच्या अंगाचं तो पण पालन करतो. त्याच्या मनामध्ये सर्वांबद्दल समभाव किंवा इतरांच्या सुखदुःखाची जाणीव असते. त्याच्यावरून आपण भक्तांबद्दल मध्ये पण आहे भावना असली पाहिजे याचं वर्णन ऐकलं. मग हे ऐकून अर्जुन म्हणतो की पण तुम्हाला असं वाटतं कृष्ण की तुम्ही जे बोलले ते काही प्रॅक्टिकल नाहीये, कारण मन खूप चंचल आहे, मी समान स्थितीत नाही राहू शकत. आणि हे वर्णन करताना आणखीन अर्जुन सांगतो की मनाचे एक प्रॉब्लेम नाही, 4-4 प्रॉब्लेम आहेत. चंचल आहे, प्रमाती आहे, बलवान आहे आणि दृढ आहे. याला नियंत्रित नाही करू शकत. कृष्ण म्हणतात नाही अर्जुन, मला मान्य आहे की कठीण आहे पण अशक्य नाहीये. तर करण्याचे 2 गोष्टी केल्या पाहिजे. एक तर अभ्यास म्हणजे सराव करावा लागेल आणि नको असलेल्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवावं लागेल. तर सरावामध्ये आपण भक्तांसाठी प्रभुपाद सांगतात की श्रवण महत्वाचं आहे. श्रवण केलं तर आपोआपच मन नियंत्रणात येईल आणि भक्तीमध्ये आपली प्रगती होईल. तर इथं बराच वेळ झाला, आपण थांबूया. कोणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुमचा काही प्रश्न नाहीये. मी प्रश्न विचारू का? दोन्हीला पण काही हा? नाही ठीक आहे, मी सहज बोललो, काही हरकत ठीक आहे, काही हरकत नाही. तर 2 गोष्टीवरती आपण थोडं मेडिटेट करू की इतरांची मदत केवळ भक्तीमध्येच होते. त्याच्यामुळे आपण नवीन लोकांना भक्तीत आणण्याचा प्रयत्न करू.